पाणी खाली जातो, त्याच्यानंतर आपण खालच्या लेव्हलने पाणी ड्रॉ करतो. हा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत असताना, मी ज्यावेळेस सगळ्या यंत्रणेशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम्ही शटडाऊन घेतल्यानंतर पाणी सुरू केलं, त्याच वेळेस आम्ही 52 मीटरवरून पाणी ड्रॉ करायला पण सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस खालच्या स्तरावरचं जे काही फोटोसिंथेसिस, जे आपण सूर्यकिरणाचा जो प्रभाव आहे तो कमी राहतो आणि तिथे आयर्न आणि मॅग्नीज ह्या दोन्ही हे जे आहेत मूलद्रव्य आहेत ती मोठ्या प्रमाणात थोडे त्याच्यामध्ये राहतात. आणि त्याचा संपर्क ज्यावेळेस क्लोरीनशी येतो तर त्यावेळेस त्याला पिवळसर कलर येतो. आणि जो पिवळसर कलर सगळीकडे आपल्याला दिसला तर त्यावेळेस मग आम्ही क्लोरीनची मात्रा फक्त त्याच्यामध्ये जी एक्सेस होणार नाही कुठल्या लेव्हलला, कारण आपण WTPला पाणी ज्यावेळेस आपलं भोकर पाडायला येतं तिथे आपण क्लोरिनेशन करतो. तिथून आल्यानंतर आपण पुन्हा क्लोरिनेशन आपल्या सेक्टर 21 अग्रोळी गावाजवळ जो पाणी येतो बेलापूरमध्ये, आणि प्रत्येक MBRला पाणी जातो जिथे आपण डिस्ट्रीब्युशन लेवलला जातो त्या लेवलला आपण हे जे क्लोरीनचं जो आहे इंजेक्शन आपण इंजेक्ट करत असतो की पाण्यामध्ये कुठेही क्लोरीनचं प्रमाण कमी होऊ नये. आणि याच्यानंतर काही ठिकाणी असं लक्षात आलं की ह्या क्लोरीनची मात्रा जर थोडीफार मध्ये जरी थोडा बदल झाला तर त्याचा पिवळसर कलर लगेच येतो. आणि मला वाटतं की मागच्या 8 दिवसामध्ये हा पिवळसर कलर सुद्धा आता निघून गेला, म्हणजे जवळजवळ 95% तो आता कमी झाला. त्यामुळे कुणीही मी आपल्या मार्फत सर्वांना आवाहन करतो की हे कुठे गढूळ पाणी नाही आहे की कुठं त्याच्यामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होतो अशी पद्धतीची बाब नाही आहे. हे थोडं रासायनिक प्रक्रियामुळे हा झालेला पाण्याचा कलर आहे. आम्ही आपल्या मार्फत हेही सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की कुठेही अशी पद्धती होणार नाही. आणि जिथे जर काही असेल तर आम्ही त्याच्यासाठी आपले हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. आमच्या वॉर्ड लेवलला हेल्पलाईन नंबर आहेत, महानगरपालिकेचे हेल्पलाईन नंबर आहेत, आणि सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा जी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये आपण काम करतात.